नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी हेल्पलाईन यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट। या शेतकऱ्यांना मिळणार नाही पुढचा हप्ता। कारण काय तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची मदत दिली जाते। प्रत्येकी 4 महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचा हप्ता जमा केला जातो। आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहे। आता 16 हप्ता कधी मिळणार याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत। अशातच PM किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची बातमी आहे। पुढील हप्त्यादरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे, कारण PM किसानसाठी पात्र तसेच अपात्र शेतकऱ्यांची छाननी करण्यास सरकारने सुरुवात केली आहे। मागील हप्त्यामध्ये देखील PM किसानच्या लाभार्थ्यांची संख्या मोठी घट झाल्याचे दिसून आले होते। त्यामागचे कारण जमिनीची नोंदणी पडताळणी असल्याचे सांगितले जात आहे। आता 16 हप्त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात पात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाऊ शकतात। अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांची आतापर्यंत KYC केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर KYC करणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 16 हप्ता मिळण्यापासून वंचित राहू शकता। गेल्या अनेक हप्त्यामध्ये जमिनीची नोंदणीची पडताळणी दरम्यान लाभार्थ्यांना हप्त्यामधून मोठ्या संख्येने लोकांची नावे वगळण्यात आली आहेत। अशा परिस्थितीत यावेळी ही परिस्थिती उद्भवू शकते। याशिवाय KYC न केल्याने तुम्ही लाभार्थी यादीतून बाहेर जाऊ शकता। अशाशिवाय अर्जाच्या स्थितीत झालेल्या चुका देखील लाभार्थी यादीतून बाहेर काढू शकतात आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन किंवा PM किसानच्या पोर्टलवर pmkisan.gov.in वर जाऊन KYC करू शकतात। योजनेसंबंधित कोणतीही समस्या असल्यास शेतकरी PM किसान ICT@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला ही जर माहिती सविस्तर वाचायची असेल तर खाली वेबसाईटची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ही माहिती वाचू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। भेटूया पुढच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।